गाववाल्यांनो नमस्कार. मी असं तुमचं मुंबईचो भावाशी आणि स्वागत असा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी सध्या चतुर्थीसाठी गावाक इलय आणि मागच्या वर्षी आपण एक गणपती तुमका दाखवलेलो सुतारवाडीतलो. आमच्या गावातली जी सुतारवाडी आहे थैलो एक गणपती तुमका दाखवलेलो आहे. तर त्याचप्रमाणे यावर्षी पण मी चतुर्थीक गावाक इलय आणि सुतारवाडी गणपतीचं दर्शन घेऊ केलंय. तर मागच्या वर्षी आपण जो गणपती बघितलो की ते पुंडलिक काका आणि त्यांची जी सगळी कुटुंब असत, कुटुंबातली मंडळी असत, ते मिळून गणपतीची मूर्ती तयार करतात. आणि त्याचा वैशिष्ट्य असा की ते खयच्या साच्याचा उपयोग करत नाही. मूर्ती बनव गणपतीची जी मूर्ती आहे ती बनव खयच्या साच्याचा ते उपयोग करत नाहीत. तर यावर्षी पण त्यांनी अशीच एक मूर्ती बनवलेली आहे गणपतीची. आणि ती गणपतीची मूर्ती बनवताना ते सुरुवात कशी करतात, काम त्याचा पुढे कसा चालता आणि हळूहळू ती मूर्ती कशी साकार घेता, तर याची माहिती आपण मूर्तिकार पुंडलिक काका आणि त्यांची जी मंडळी असत घरातली कुटुंबातली त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. मित्रांनो, हल्ली आपण यूट्यूब चॅनल किंवा इतर जे सोशल मीडिया आहेत, समाज माध्यमांचे जे चॅनल आहेत त्यावर आपण नेहमीच पाहत असतो की प्रत्येकजण आपापल्या गावातलं वैशिष्ट्य आपल्याला दाखवत असतो आणि आपल्या गावाचा स्वाभिमान किंवा अभिमान प्रत्येकालाच असतो. कोकणामध्ये हल्ली काय झालंय की कोकणातली जी तरुणाई जी आहे ती हळूहळू कुठेतरी शहराच्या ओढीने पोटा पाण्यासाठी किंवा शिक्षणासाठी कोकणामधून स्थलांतरित होते आहे. आणि त्यामुळे कुठेतरी कोकणातली जी गावं आहेत ती हळूहळू ओस पडत आहेत. कोकणातली भातशेती जी आहे ती हळूहळू बंद पडते आहे. पण कोकणातले हे जे जाणते हात आहेत, जे आपण ज्यांना प्रौढ म्हणतो, प्रौढ म्हणजे वयाने नाही तर अनुभवाने जी प्रौढ मंडळी कोकणातली आहेत त्यांच्याकडून बरंचसं काही आपल्याला शिकण्यासारखं आहे. तर हे जे पुंडलिक काका आणि त्यांची जी मंडळी आहेत, मला असं वाटतं की कोकणातले हे विश्वकर्मा आहेत. कारण ते फक्त गणपतीची मूर्ती नाही बनवत, तर ते हार्मोनियम बांधायचं सुद्धा काम करतात. जी पायपेटी हातपेटी आपण म्हणतो हार्मोनियम त्याला, तर ते बांधायचं सुद्धा ते काम करतात, बनवायचं काम करतात. आणि त्यांचा घरी एक छोटासा कारखाना त्यांचा आहे, तो पण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवेन. पण आत्ता त्यांनी बनवलेली जी मूर्ती आहे ती आधी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण काकांशी थोडक्यात बातचीत करून घेऊया. गावालेनो, माझ्याबरोबर तुम्ही बघताच ही मंडळी सगळी मेस्त्री कुटुंबातली मंडळी असतात. आणि मी आता असं आमच्या शिरवल गावच्या सुतारवाडीमध्ये, आणि सुतारवाडीमध्ये माझ्या पाठीमागे हे बसले होते हे पुंडलिक काका असत आणि त्यांची ही सगळी मंडळी असत. तर हे सगळे मिळून हाताने कोणत्याही साच्याचा उपयोग न करता बाप्पाची मूर्ती दरवर्षी बनवतात. अजूनही ही पद्धत, ही परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे. तर आपण थोडक्यात काकांकडून माहिती घेऊया की ही गणपतीची मूर्ती ते बनवूक सुरुवात कशी करतात ती आणि ती पूर्ण कशी करतात ती. माझं नाव पुंडलिक पांडुरंग मिस्त्री शिरवल. मी हार्मोनियमचं पेटीचं काम करतो, गणपतीचं काम करतो, कुठलेही काम करतो मी. भात शेतीची लागवड करता तुम्ही? भरपूर करतो. शेती वगैरे भरपूर आहे, करतो आम्ही. ही जी बाप्पाची मूर्ती बनवूची परंपरा असा ही तुमच्याकडे किती जुनी असा? माझ्याकडे कमीत कमी 40 वर्ष झालेली आहेत. लहानपणापासूनच करतोय मी. तुमची ही कितवी पिढी आहे हातान मूर्ती बनवणारी? ही 5वी पिढी आहे. 5व्या पिढीपासून तुम्ही हातान मूर्ती बनवता. सुरुवात कशी करता ही मूर्ती बनवून? मूर्ती करताना पहिल्यांदा आपण माती मळतो. म्हणजे सर्व आहेत आमची मुलं वगैरे ती माती मळून देणार. त्याच्यानंतर एक दिवस त्याची ती बैठक आहे, ती बैठक करणार. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत गणपतीची उभारणी करणार. मग त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी त्याचं मस्त वगैरे लावणार. बरोबर. ते लावल्यानंतर मग हात वगैरे लावणार. म्हणजे 8 दिवसात आम्ही हा गणपती थोडं थोडं करून पूर्ण करतो आम्ही. आणि गणपतीला सुरुवात केल्यापासून रंगकाम करायला कितव्या दिवशी सुरुवात होते? नाही ना, असं काही नाही. आम्ही चतुर्थीच्या आदल्या दिवशी पूर्ण करतो आम्ही. चतुर्थीच्या आदल्या दिवशी तुम्ही पूर्ण करता. एवढी वस्तू आपण बाहेर ठेवू शकत नाही. बरोबर. मग ही जागेवरच तुम्ही मूर्ती हैसर बनवता? इथे बाहेरच बनवतो आम्ही. ओके. अच्छा. आणि चतुर्थीच्या दिवशी त्याची स्थापना करतो. बरोबर. आता हे वर्षी जी तुम्ही मूर्ती बनवला ही
याची बैठक काय आहे आणि खयच्या रूपातली ही मूर्ती असा बाप्पाची? ही बैठक स्वामी समर्थ आहे. आमच्या मुलाने आहेत मुंबईचे वगैरे सगळे, त्या मुलाने सांगितलं आम्हाला श्रद्धेने आम्हाला स्वामी समर्थाची मूर्ती पाहिजे, त्याप्रमाणे आम्ही ती स्वामी समर्थांची मूर्ती केलेली आहोत. बरं, ही मूर्ती बनवताना तुम्ही काय स्वामींचा चित्र बरोबर सोबत ठेवला होता? नाही, घेतलं. स्वामींचा चित्र सोबत आम्हाला पाठवलं मोबाईलवरती, त्याचं मोबाईलवरचा चित्र बघून तुम्ही ही मूर्ती तयार केलं. अच्छा, खूप छान. आम्हाला ना तुम्ही थोडक्यात या मूर्तीकडे उभे राहून त्याची बैठक कशी आहे आणि स्वामींची काय काय वैशिष्ट्य तुम्ही त्यामध्ये दाखवली आहेत ती आम्हाला एक थोडक्यात सांगा. मित्रांनो, आता आपण समजून घेऊया की ही जी स्वामींच्या रूपातली बाप्पाची मूर्ती पुंडलिक काकांनी साकारलेली आहे, तर त्याची अशी कोणती वैशिष्ट्य त्यांनी दाखवली आहेत मूर्तीमध्ये की ज्यामुळे आपल्याला पाहता क्षणी हे लक्षात येतं की ही जी मूर्ती आहे ही स्वामींच्या रूपातली आहे. तर काका, आम्हाला जरा 1-2-3 गोष्टी या मूर्तीमधल्या सांगा तुम्ही फक्त. त्याला काय, ही बैठक आहे, स्वामी जसे बसतात त्याप्रमाणे त्याची मांडी आम्ही ठेवलेली आहे आणि त्याला रुद्राक्षाची माळ ही त्यांना घातलेली आहे. अरे वा, मुद्रा, हे त्यांना ते वैशिष्ट्य त्यांचं आहे. आणि स्वामी जसा गंध लावतात तसा टिळा वगैरे लावलेला आहे. वा, खूप छान. गाववाल्यानो, आता आपण बघलो की आपल्या कोकणातले जे पुंडलिक काका असत का, कोकणातल्या छोट्याशा खेड्यातले छोट्याशा घरात राहणारे हे जे आहेत, ही जी मंडळी आहेत, जुनी मंडळी जी आहेत, ही कोकणातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये खेड्यांमध्ये बसलेले हे विश्वकर्मा आहेत असं मला खरंच मनापासून वाटतंय. आणि हा व्हिडिओ जो आपल्या चॅनलवरून जी कोणी कोकणातली तरुण मंडळी बघत असतील त्यांना माझं एवढंच सांगणं आहे, खूप शिका, खूप मोठे व्हा, खूप प्रगती करा. पैसा हा खूप गरजेचा आहे पोटा पाण्यासाठी किंवा आपल्या प्रगतीसाठी, एकंदर आयुष्यासाठी. पण आपल्या कोकणचं कोकणीपण जर आपल्याला जपायचं असेल तर कोकणातल्या या कला आहेत ज्या हळूहळू लोप पावत चाललेल्या आहेत, त्या कुठेतरी आपल्या सर्वांना आत्मसात करून घेण्याची गरज आहे. जसं की मी तुम्हाला सांगेन, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी भातशेतीचे व्हिडिओ अपलोड करत असतो रेग्युलरली. ते अशासाठी की मी एक सुशिक्षित कोकणातला तरुण आहे आणि अगदी लहानपणापासून म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून मुंबईत स्थायिक आहे. संपूर्ण शिक्षण माझं मुंबईमध्ये झालेलं आहे. खूप मोठ्या मोठ्या नामांकित कंपन्यांमधून मी कामं केलेली आहेत. पण कोकणातली जर भातशेती जर आपण जपली, कोकणातला जर निसर्ग आपल्याला जपायचा असेल तर कोकणातल्या निसर्गावर रील्स बनवून आणि ते व्हायरल करून कोकणातला निसर्ग जपला जाणार नाहीये. तर आपल्याला प्रत्यक्ष कोकणात येऊन स्वकष्टाने ते कोकण जपावं लागणार आहे. आणि त्यासाठी हा विचार घेऊन मी हा युट्यूब चॅनल सुरू केलेला आहे की कोकणातली भातशेती जपणं किंवा कोकणातला जंगल जपणं फार गरजेचं आहे. आणि ते जर जपायचं असेल तर कोकणातली जी जीवनशैली आहे ती आपण आत्मसात करून त्याप्रमाणे वागायला आपण शिकायला हवं. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेन. पुन्हा एकदा या सर्व मिस्त्री कुटुंबाचं मी मनापासून अभिनंदन करेन आणि आभार मानेन की या काकांनी ही परंपरा अजून सुरू ठेवलेली आहे. ही यांची 5वी पिढी आहे हाताने जे मूर्ती बनवता आहेत, कोणत्याही साच्याचा उपयोग न करता. आणि तुम्ही मूर्ती तर पाहिलेलीच आहे की किती छान आणि किती सुंदर रेखीव अशी स्वामींच्या रूपातली मूर्ती त्यांनी हाताने घडवलेली आहे. तर हा व्हिडिओ जो कोणी तरुण कोकणातला किंवा इतर महाराष्ट्रातला बघत असेल त्यांना मी आवाहन करेन की अशी मंडळी तुमच्या गावात जर असतील तर त्याचा उपयोग करून घ्या. या मंडळींच्या हातातली कला तुम्ही तुमच्यामध्ये रुजवा, ती आत्मसात करा आणि तुमचं गाव महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात असेल, फक्त कोकणात नाही, तर तुमचं गाव जपा आणि गावचं गावपण जपा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत आपण सर्वांनी आपली काळजी घ्या, हसत राहा आणि आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. गणपती बाप्पा.